कुठल्याही त्याच्यामध्ये राजकारण वगैरे काही नव्हतं. तुमच्या त्या भेटीने शिवसैनिक अस्वस्थ झाले आणि त्यांनी पुन्हा शिंदेंना जाऊन भेटले. असं आहे की शिवसैनिकांनी काही अस्वस्थ होण्याचं कारण नाही. त्यांना मला सांगायचं की मी पण जे आहे तुमच्यामधूनच इथपर्यंत आलेलो आहे किंवा अनेक शिवसैनिक जे आहेत माझ्याबरोबर जे आहेत साथीदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, सहयोग म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी काय नाराज होण्याचं काही कारण नाही. कारण मुख्यमंत्र्यांकडे आता महत्त्व जे खातं आहे सगळं नगरविकास, त्याच्यामध्ये सिडको, त्याच्यामध्ये अनेक काही खाते आहेत. तर ह्या कामासाठी जावंच लागतं ना. सामाजिक न्यायाचं सुद्धा त्यांच्याकडे जावंच लागतं. तर त्या दृष्टीने आम्ही गेलो होतो. बाकी त्याचं काय आणि ते आलो की 2-4-5 मिनिटात बाहेर आलो. एवढं लोक कोण बाहेर येतं काय? राजकारण म्हणजे ते चालतं तास 2-2 तास 4-4 तास. दोन पक्षांमध्ये जी काही उमेदवारीवरून भांडण सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्यासारख्या अनुभवी नेत्याचं जर नाव पक्षाने दिलं तर आपली तयारी आहे का लोकसभा निवडणूक लढवायची? असं आहे की जर तरच्या प्रश्नाला राजकारणामध्ये उत्तर नसतं. हे सगळे हायपोथेटिकल क्वेश्चन्स असतात. त्याला कसं काय आम्ही उत्तर देणार? असं झालं तर तसं होईल का, तसं झालं का तसं होईल का. आणि हे एक आहे की या दोन पक्षामध्ये काही भांडणं असंही मी मानत नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करावा लागतो. त्याप्रमाणे सगळे प्रयत्न करतात. तिन्ही बाजूचे लोक प्रयत्न करतात. त्यामुळं ते चालू आहे. त्याच्यात भांडण आहे असं म्हणायचं काय कारण आहे? मतप्रदर्शन करणं याला भांडण कसं काय म्हणता येईल? पण राष्ट्रवादी जो दावा करते नाशिकची जागा मिळायला पाहिजे त्याच्यासाठी कॅन्डिडेट तुम्ही असू शकता का? हे पहा परत एक तर ते नाशिक जे आहे ती आमच्याकडे आली पाहिजे. नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग आमच्यातले अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात. त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमताने ठरवतील की कोण आहे ते. आजच कसं सांगणार? एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मला प्रश्न विचारला तर कसं काय होईल? त्याला म्हणून तर म्हटलं ना जर त्याच्या प्रश्नाला कसं उत्तर जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही ही जागा सुटली का आम्हाला तोपर्यंत पुढची काही चर्चा होत नाही ना. महादेव जानकर परभणीतून आपल्या पक्षाचा झाला असं वाटतंय का? कोणाचा प्रश्न उत्तर महायुतीमध्ये मनसे सहभागी झाल्यामुळे नाशिकच्या जागेचा पेच निर्माण झाला असं वाटतं? मनसेमुळे कुठेही पेच प्रसंग निर्माण झालेला नाही. मनसेमुळे महायुतीची निश्चितपणे जे आहे शक्ती वाढणार आहे एवढंच मी सांगतो. काय आणि ते कुठे अडचण करण्यासाठी आमच्याबरोबर आलेले नाहीत. काय आणि पोक्त असे त्यांचे नेते आहेत राज ठाकरे वगैरे. काय त्यांना सगळं माहिती आहे की काय पाहिजे आहे काय नाही ते आणि वरच्या पातळीवर ते चर्चा करतात. मी कसं काय त्याच्यावर बोलू? पण त्यांच्यामुळे पेच प्रसंग झाला ह्या गोष्टीला काहीही अर्थ नाही. मध्यंतरीच्या काळात नाशिकची देखील जागा त्यांना मिळेल अशी आता असे अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या आपणच सुचवत असतो मीडियामधून. काय हा मागतो जागा तो मागतो जागा, हा नाराज आहे तो नाराज, याला मिळालंच आहे आता होणारच आहे. हे सगळे आपणच सगळ्या गोष्टी सांगतात. कित्येक वेळा ते आम्ही ते सजेस्टिव्ह आहे असं समजून जो आहे त्याचा विचार करतात. काय असं काही नाही. तुम्हाला सुद्धा जसे कार्यकर्ते सजेस्ट करतात सुचवतात तसं तुम्हाला सुद्धा सुचवण्याचा अधिकार आहे ना. आज साहेब महादेव जानकर परभणीतून आपल्या पक्षाच्या कोट्यातून जागा फायनल झाली. हा असं चाललं आहे. माझी पण त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. परंतु एक आहे की महादेवराव जानकर हे महायुतीकडून निश्चितपणे निवडणूक लढवतील अशी माझी खात्री आहे. आणि मग ती जागा कोणी त्यांना द्यायची? राष्ट्रवादीने द्यायची, त्याने द्यायची, याने द्यायची. हे सगळ्याचा उलगडा जे आहे 1-2 दिवसात होईल. प्रचार करताना घड्याळ चिन्हासमोर न्यायप्रविष्ट असं यायचं असं कोर्टाने म्हटलंय पण तटकरे म्हणतात की ते फक्त एकदाच पेपरमधनं प्रसिद्ध करायचं. नेमकं काय क्लिअर? आता त्याचं क्लॅरिफिकेशन जे आहे हे सुप्रीम कोर्टामध्येच आपल्याला मिळू शकेल. परंतु आपण पाहिलं असेल की मागच्या 1-2 दिवसापूर्वी जवळपास सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रमुख वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात आम्ही दिलेली आहे की आम्हाला घड्याळ चिन्ह वगैरे मिळालेलं आहे. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये सध्या लिटिगेशन चालू आहे आणि वगैरे वगैरे जो आहे तो महिना जो आहे तो वाचलेला आहे. तर म्हणजे ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याची अंमलबजावणी जी आहे ती आपण केलेली आहे. आता पुढे आणखीन काय करायचं ते तिथे वकील बघतील काय करायचं.
आपके समर्थकों ने आपके टीजर रिलीज कर दिया है भावी खासदार करके। हाँ। और दूसरी ओर जो है हेमंत गोडसे मुंबई में जाके शक्ति प्रदर्शन कर रहे हैं। बीजेपी के लोग जो है नासिक की जगह को लेकर मीटिंग कर रहे थे। क्या ये प्रेशर टैक्टिक्स है या क्या है? आप क्या बोलते हो? देखिए, पहला तो सवाल ये है आपका कि हमने कुछ मांग की है और हम उसके ऊपर डटे हुए हैं, ऐसी कोई भी बात नहीं है। और पर्सनली अगर आप व्यक्तिशा बोले कि भुजबल, तो मैंने ऐसे कोई भी जो है शर्त ना रखी है ना मांग की है। पहले तो ये जगह किसके पल्ले में जाती हैं ये हमको देखना होगा। अब हमारे जो है महायुति के बीजेपी है, शिंदे शिवसेना है या अजित पवार राष्ट्रवादी, ये बैठकर जो है कौन सी जगह कहाँ जा रही है ये तय करेंगे। अब वो होने के बाद फिर कौन होगा वहाँ का उम्मीदवार, वो पार्टी जो है